अमेरिका ताणतणावामुळे मित्रांनो आपल्याला LPG गॅसची टंचाई मित्रांनो भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये खूप पाहायला मिळते, जेणेकरून मित्रांनो आपल्याला खूप त्रास होतोय. तर आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. सध्या जगामध्ये अनेक ठिकाणी तणाव वाढलेला असून इराण, युनायटेड स्टेट्स यांच्यातील ताणतणावामुळे जागतिक बाजारात तेल गॅसची किमतीवर परिणाम होतोय. याचा परिणाम म्हणजे भारतावर आणि महाराष्ट्रावर देखील झाला, कारण गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यामुळे होऊ शकते. कारण काही ठिकाणी लोक सांगत आहेत की गॅस सिलेंडर हा उशिरा मिळतोय, काही ठिकाणी बुकिंग नंतर जास्त वेळ लागतोय. खरंच गॅसची टंचाई येऊ शकते का? यामागे इराण आणि अमेरिकेचा हा संघर्षाचा काय संबंध आणि सामान्य नागरिकांना काय उपाय करावा लागेल, या सर्व गोष्टीवर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत. आज अमेरिका आणि इराण यांच्या तणावामुळे काय आहेत, कारण सर्वात आधी एका थोडक्यात माहिती समजून घेऊया. इराण हा मध्य पूर्वेतील एक महत्त्वाचा देश आहे. जागतिक मोठ्या तेलाच्या उत्पादकांमध्ये हा देश पैकी एक आहे. युनायटेड स्टेट्स हा जगातील म्हणजे सर्वात आर्थिक आणि लष्करी शक्ती आहे, ज्यामध्ये आर्मी सगळे फोर्समॅन भरपूर आहेत त्यांच्याकडे. दोन्ही देशामध्ये अनेक वर्षापासून राजकीय आर्थिक मतभेद असल्याप्रमाणे देखील त्यांचे हे सतत युद्ध पाहायला मिळत होते. अणु कार्यक्रम, आर्थिक निर्बंध आणि मध्य पूर्वेतील राजकारण यांचा परिणाम होत आहे. LPG गॅसवर कसा परिणाम होतो? इराण आणि अमेरिकेमुळे LPG गॅसवर कसा परिणाम होतो? पहिली गोष्ट म्हणजे की LPG गॅस हा पेट्रोलियम उत्पादक आहे आणि भारतामध्ये वापरला जाणाऱ्या LPG गॅसपैकी मोठा हिस्सा परदेशातून आयात निर्यात केला जातो. भारत तेल आयात करणारा मोठ्या देशापैकी एक देश आहे. जर मध्य पूर्वेमध्ये तणाव वाढला तर तेल वाहतूक महागावर परिणाम होईल. जहाजांची वाहतूक महाग होते, तेल गॅसची किमती वाढतात. यामुळे भारतावर त्याचा किती परिणाम होतो? कारण भारताकडे काही मजबूत व्यवस्था आहेत, मोठे तेलसाठे आहेत, विविध देशाकडनं आयात केलेले होते आणि भारत हा फक्त एकच देशावर अवलंबून आहे. तर भारत तेल हा गॅस देशाकडनं अनेक देशाकडनं घेतो. रशिया, कतार, UAE असं एवढं मोठमोठ्या देशाकडनं तो घेत असतो आणि फक्त इराणमुळे तर पूर्ण गॅस बंद होणे हे अशक्य आहे. पण काही वेळा पुरवठा साखळी सप्लाय चेन अडथळे येऊ शकतात. महाराष्ट्रामध्ये गॅस कमी का वाढतोय? काही वेळा लोकांना वाटते की गॅसची टंचाई आहे, पण त्यामागे अशी अनेक कारणे असू शकतात. त्याप्रमाणे देखील ट्रान्सपोर्टची समस्या, गॅस एजन्सीची वितरण व्यवस्थापन, लोकांचे जास्त सिलेंडर साठवणे, म्हणजेच प्रत्येक वेळी कारण हा आंतरराष्ट्रीय राजकारण असे नसतो. कारण नागरिकांना काय उपयोग करावे लागतील? गॅसचा वापर जरा जपून करा, प्रेशर कुकरचा वापरा, झाकण लावून स्वयंपाक करा, गॅस कमी आचेवर वापरा, इंडक्शन किंवा इलेक्ट्रिक कुकर, इंडक्शन म्हणजे स्टोव्ह वापरल्याची बॅचची गसच होते. परत वेळेवर बुकिंग करा आणि अनावश्यक साठा करू नका. सरकार उपाय काय करतो? अतिरिक्त आयात तेल साठे वापरणे, वितरण सुधारणा, सबसिडी योजना अशा यामुळे नागरिकांना गॅसचा पुरवठा सुरू होतो. मात्र इराण आणि अमेरिका यांच्या तणावामुळे जागतिक तेलच्या बाजारावर देखील परिणाम झाला होता. भारतासारख्या मोठ्या देशामध्ये पूर्ण गॅसची टंचाई होणे हे खूप दुर्मिळ आहे. आपण घर बसल्यासारखी गरज नसल्या घालण्याची गरज नाही. ऊर्जेचा वापर योग्य करा आणि कारण अत्यंत गरजेचं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशा काही नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.